नमस्कार माऊली, नमस्कार. आपल्या आयुष्यामध्ये एकदा स्थैर्य प्राप्त होऊ लागलं की मग आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य सुकर झालं, सगळं काही आपल्याला प्राप्त झालंय. पण याचमुळं आपल्याला हे जाणवत नाही की आयुष्यात जर प्रगती करायची असेल तर जीवन अस्थिर राहणं आवश्यक आहे. याचा अर्थ मनशांती नसावी असा नाही, परंतु एक निरीक्षण असं आहे की जितकी तीक्ष्ण परिस्थिती तुमची परीक्षा बघते तितके तुम्ही अधिक चांगले घडत जाता, नवनवीन संकटांना सामना देण्यासाठी समर्थ होता आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला अत्यंत सुंदर असे पैलू पडतात. आता राहता राहिला प्रश्न आपल्या कथेचा. बघूया त्याची वाटचाल पुढे काय होते ते. इतकी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. चंद्रिका इतक्या निष्ठुरपणे वागेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. होय ना, स्वतःच्याच कोशात इतकी कशी रममाण झाली आहे माता की तिचा अहंकार तिला पोखरून काढतो आहे याचे सुद्धा भान नाही. पिताश्री, त्याचीच मला चिंता वाटते आहे. पिताश्री, पिताश्री, आपली प्रकृती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. आपण लवकरात लवकर उपचार. नाही पुत्र, तू माझी चिंता करू नयेस. हा कुठला बाहेरील ज्वर नाही, हे माझ्या अंतर्मनात उठणाऱ्या कल्लोळांचे परिणाम आहे. चंद्रिकेचे हे असे वागणे, त्या वृद्ध महिलेने केलेली ती शापवाणी, हे सर्व काही माझे मन पोखरून टाकत आहे. अगदी त्या क्षणापासून धनकोशागार ओहोटी लागल्यासारखे झाले आहे. धान्याची भांडारे, कोठारे रीती होत आहे. हे वातावरणात होणारे बदल हे मला अधिकच अस्वस्थ करत आहे. आणि मनात आता एकच विचार येतोय, यापुढे कोणती अशुभ वार्ता कानी पडेल. आणि या साऱ्या चिंतेने माझ्या डोळ्यास डोळाही लागत नाहीये. पिताश्री, अशा बाहेरील परिस्थितीमुळे आपण ग्रासून जाऊ नये. आपण जो विचार करतो तसे घडत असते. आपण सकारात्मक विचार कराल ना तर तसेच घडत जाईल. महाराज, 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 प्रणाम. प्राज्ञसेन, आपण इतक्या शीघ्रतेने? महाराज, एक अशुभ वार्ता आहे. राज्याच्या दक्षिण दिशेला बंडाळी वाढली आहे अशी खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेली वार्ता आहे. आणि असे संकेत देखील आहेत की बंडखोर आपल्या राज्याचा काही प्रदेश त्यांच्या ताब्यात घेतील. महाराज, आपल्याला जलद गतीने पावले उचलावी लागतील. प्राज्ञसेन, ही कुठली अशुभ वार्ता सांगितली? किती किती अथक परिश्रमाने हे राज्य उभे केले आहे. रक्ताचे पाणी करून या राज्याला अपत्यासारखे वाढवले आहे. या राज्याचा असा घात व्हावा? परमेश्वरा, हे ऐकण्याआधी आमचे डोळे का नाही मिटले? पिताश्री, अहो असे अशुभ बोलू नका. आजवर किती कठोर संकटांचा प्रतिकार केला आहे आपण. असे पराभूत होऊन चालायचे नाही आपल्याला. होय महाराज, आपण कदापि चिंता करू नये. हा सेनापती प्राज्ञसेन जिवंत असताना ह्या साम्राज्याचा सूर्य कधीही मावळणार नाही. प्राज्ञसेन, आपल्याला हे बंड मोडून काढावयासच हवे. तात्काळ मोहीम आखा, सैन्य जमवा. मी स्वतः जातीने. पिताश्री, नाही. आपली प्रकृती अशी असताना आपण मोहिमेवर जाणे योग्य नाही. हेच योग्य आहे. राजकुमारी, मी आहे ना. म्हणजे महाराज, मी स्वतःहून हे दायित्व स्वीकार करतो. मी स्वतः हे बंड मोडीत काढेन व ह्यापुढे असे संकट कधीही उभे राहणार नाही अशा प्रकारे शत्रूचा बिमोड करेन. प्राज्ञसेन, तुमच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. जा आणि आम्हाला विजय वार्तेची भेट द्या. जा. ही घटिका समीप आली आहे याची खात्री असावी महाराज.
येतो. कधी कधी वाटते हे असे सेनापती आमच्या राज्यात नसते तर आम्ही एकट्याने हे राज्य कसे चालवले असते. पुत्री, कसला विचार करत आहेस? तुला आमचे म्हणणे पटलेले दिसत नाही. पिताश्री, त्यांच्या शौर्याबाबत माझ्या मनात जराही शंका नाही आहे, परंतु व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल माझे मन आश्वासक विचार करीत नाही आहे. कळत नाही का ते. प्रणाम सेनापती. सेनापती, या तलवारीला धार करून झाले आहे. तरी काही सुधारणा असेल तर सांगावे. सेनापती, काय चुकले का माझे? सेनापती सेनापती म्हणून संबोधने थांबवा. होय महाराज. आणि महाराज म्हणून हाक मारणे अंगी ठेवा, कारण ती घटिका अजून दूर नाही. तसे झाले तर आमच्याहून अधिक आनंद कुणाच होईल सेनापती? महाराज. असेच होईल. महाराजांची प्रकृती दिवसेंदिवस खालावते आहे. एकदा निरंजनाची वाद शांत झाली की हा दीप प्रज्वलित करावाच लागेल. तत्पूर्वी राजकुमारी श्यामबाला हिच्या विवाहाचा विचार केला जाईल. म्हणजे तेव्हा माझ्याशिवाय कोणाचा विचार देखील केला जाणार नाही. काही अंशाने हिचे माप कमी करा. होय महाराज. या. राजकुमारी, आपण येथे. सेवक, सेवकांना जाणून बुजून बाहेर जाण्यास सांगितले आहे, म्हणजे आपल्याला एकांत अनुभवता येईल, मोकळेपणाने संवाद साधता येईल. राजकुमारी, आपण इथे कसे येणे केले? येथे आले कारण कार्य देखील तितकेच महत्वाचे होते. ही महाराजांची युद्धात भुसवायची तलवार आहे. ती त्यांच्या शाही पेटाऱ्यात ठेवायची आहे. कुठे आहे पेटारा? अहो, त्याची काय आवश्यकता होती? मला सांगितले असते, मी स्वतः हजर झालो असतो. द्या एक, मी ठेवतो तलवार. आता या तलवारीची महाराजांना काही आवश्यकता भासेल असे मला वाटत नाही. म्हणजे मी स्वतः ही मोहीम फत्ते करून येईल. महाराजांना खात्री आहेच. आणि आपल्याला? हा, हो, मला देखील. किती आतुरतेने या मोहिमेची मी वाट पाहत होतो, का ते सांगू? मागणे मागायचे आहे. छान. इथे माझा जीव निघून जाण्याची घटिका समीप आली आणि हे मात्र एकदम निवांत. निद्रेचे सोंग तर असे जसे माझे स्वर देखील कानात जात नाहीत. चंद्रिके, अगं काय झाले? घ्या. अहो, इथे आपली महाराणी लंकेची पार्वती झालीये, तरी तुम्हाला त्याचे काही सुतकच नाही. अहो, जरा उठा, काहीतरी हालचाल करा. मी माझ्याकरता नवे आभूषण बनवायला सांगितले होते आपल्या कारागिरांना, तर त्यांनी मला स्पष्ट नकार दिला आणि कारण असे सांगितले की आता त्यासाठी तेवढे सुवर्ण शिल्लक नाहीयेत आपल्या कोषागारात. मी म्हटलं, मग सुवर्ण मागवून घ्या,
तर प्रत्युत्तर असे आले की आता सुवर्ण घेण्यासाठी आपल्याकडे तेवढी धनराशी शिल्लक नाही. चंद्रिके, सध्या आपल्या राज्याची, आपल्या धनकोशाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. स्वतःच्या कोशात गुंग असलेल्या व्यक्तीला राज्यावर काय संकट आले आहे याची कल्पना कशी येणार? आपण मला काय म्हणालात का? चंद्रिके, दक्षिणेकडील बंडखोरांनी आपल्या राज्यावर आक्रमण केलेलं आहे. आपला बराचसा प्रदेश त्यांनी व्यापून टाकलेला आहे आणि त्यासाठी जी मोहीम आखली जात आहे त्यासाठी धनाचा व्यय होत आहे. आता परमेश्वराकडे प्रार्थना हीच आहे की लवकरात लवकर आपली धनवृद्धी वाढो. मी कुठलीही मागणी केली की त्याची पूर्तता कशी होणार नाही यासाठी तुमच्याकडे कारणांची काही कमतरताच नसते ना महाराज? चंद्रिके, तुला कधीच कुठल्या परिस्थितीचे गांभीर्य कसे उमजत नाही? राज्यासाठी नव्हे, किमान स्वतःची हौस म्हणून जरी तू ते महालक्ष्मीचे व्रत केले असतेस ना, तर आज हा दिन पहावयास लागला नसता. वा महाराज वा. तरीच म्हटलं, अद्याप आपली जीभ माझ्या वर्तनापर्यंत कशी आली नाही. एकच निक्षून सांगते, या संकटासाठी मी नाही तर तुमचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. तुमच्या अपयशाचं खापर माझ्या माथी फोडू नका, समजलं? तुला माहित आहे ना, किती काळ लोटला, परंतु राज्यावरील हे बंडखोरीचे संकट काही केल्या शमण्याचे नावच घेत नाही. लढाया दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. हे सगळे आणखी गडद होत जाणार याचीच मला चिंता वाटते आहे. कोण आहात तुम्ही आणि आमची वाट का अडवली आहे? आम्ही वाट अडवली याचा अर्थ आमचा हेतू पवित्र नाही याची खात्री पटली असेलच. तुम्हाला माहित नाही, मी या राज्याची राजपुत्री. महाराजांना याची चुणूक जरी लागली ना तरी याचे परिणाम खूप वाईट होतील. तेव्हा आमचा मार्ग मोकळा करा. आम्ही याचीच प्रतीक्षा करीत होतो. हे आमचे वर्तन महाराजांच्या कानी पडेल. आम्ही तेच बंडखोर आहोत ज्यांनी दक्षिण दिशेला धुमाकूळ घातला आहे. आम्ही थेट तुझे अपहरण करणार आहोत आणि तुझी सुटका करून देण्याचा मोबदला म्हणून आम्हाला जो प्रदेश मिळवायचा आहे तो आम्ही घेणार आहोत. नाही, असे होऊ शकत नाही. हे दासी, तू निघून जा इथून आणि थेट महाराजांना जाऊन वार्ता सांग की आम्ही राजकुमारीचे अपहरण केले आहे. नाही, मी नाही जाणार राजकुमारांना सोडून. जा निघून. काय अपहरण? माझ्या पुत्रीचे अपहरण? असंभव. तिचे इथून असे जाणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचे इथून जाणे. हीच तर माझा आधार होती. अहो काय बोलताय तुम्ही? आपल्या पुत्रीचे अपहरण झाले.
तिला सोडवण्यासाठी म्हणून काहीतरी प्रयत्न करा, नाहीतर पुन्हा याचेही खापर माझ्याच माथी यायचे. का तर मी हे व्रत केले नाही म्हणून ती कन्या अपहृत झाली. मी त्या वृद्धेचा अपमान केला तेव्हापासून राज्याच्या अधोगतीस मीच तर कारणीभूत आहे. चंद्रिके, तुझा हा स्वभाव मला क्रोधित करतो. संग काय, तू बोलत काय आहेस, तुझी मते कशी व्यक्त करत आहेस? आणि इतकीच जर तुला चिंता आहे तर तू ते महालक्ष्मीचे व्रत का नाही केलेस? हीच का तुझी ममता? इतके साधे कर्तव्य तुला पार पडता आले नाही? एक माता म्हणून हे करणे तुझे कर्तव्यच होते. महाराज, कृपया आपण तरी मला माझी कर्तव्य काय हे सांगू नये. आपला माझ्या प्रती असलेला दुराग्रह प्रथम नाहीसा करा आणि त्याहून महत्वाचे म्हणजे माझ्या पुत्रीच्या सुटकेसाठी प्रयत्न करा. हे बघ चंद्रिके, मला देखील वादंग निर्माण करावयाचे नाही. तुला नसेल तरी सुद्धा मला माझ्या पुत्रीची काळजी आहे. मी माझे दायित्व पूर्ण करेन. मी स्वतः माझ्या पुत्रीला सोडवेन. महाराज, महाराज, काय होतंय तुम्हाला? अगं तू काय, जा राजा वैद्यांना बोलव जा. महाराज, महाराज, काय होतंय तुम्हाला महाराज? सरदार, सरदार, कोणीतरी येत आहे. मंडळी, मनुष्याचा जन्म कायम सुखाच्या शोधासाठी धावत असतो. कधी ऐहिक सुख असतं, कधी धनाचं असतं, कधी प्रीतीचं असतं, कधी सत्तेचं देखील असतं. खरं म्हणाल तर ईश्वरानं प्रत्येकाच्या वाट्याला त्याचं सुख मापून दिलेलंच असतं. आता जर त्या पलीकडे जाऊन मनुष्यानं हाव धरून अधिक सुख मिळवायचा प्रयत्न केला तर शक्यता अशीच असते की आधी प्राप्त केलेलं सुख सुद्धा त्याच्याकडून हिरावून घेतलं जाईल. त्यामुळे लोभ न धरता समाधानाने आपलं कार्य करत राहिलं तर भगवंत आपल्याला निश्चित फळ देतोच. म्हणून तर सांगितलंय ना, उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.